आई, मला खूप विषय शिकायचे आहे, पण कुठून सुरू करू हे मला कळतच नाहीये. काळजी नको करूस मीरा. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मशिक्षक होणं. आत्मशिक्षक होणं म्हणजे? याचा अर्थ तुमच्या स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं. फक्त शिक्षक किंवा पाठ्यपुस्तकांवर अवलंबून न राहता तुम्ही स्वतःहून विषयांचा अभ्यास, समज आणि कौशल्य प्राप्त करू शकता. मी तुला सांगते की कसं शिकता येईल. आता आत्मशिक्षक होणं ही एक प्रभावी क्षमता आहे जी तुला कधीही आणि कुठेही काहीही शिकण्यास मदत करते. आत्मशिक्षक कसं व्हायचं याचा सखोल अभ्यास करूया. आता यासाठीच्या पायऱ्या काय आहेत तर स्पष्ट शिक्षणाचं उद्दिष्ट ठरवायचं. शिकायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काय शिकायचंय आणि काय साध्य करायचंय हे ठरवायचं. उदाहरण द्यायचं झालं तर मला बीजगणित ही संकल्पना शिकायची आहे. मोठ्या विषयांना छोटे साध्य होणाऱ्या उद्दिष्टांमध्ये विभागायचं. उदाहरण म्हणजे आज मी रेषीय समीकरण सोडवायला शिकणार आहे. प्रत्येक उद्दिष्टांसाठी एक वेळ ठरवायचा. जसं की मी हे पुढील 2 दिवसात शिकणार किंवा 3 दिवसात शिकणार. विविध शिक्षण साधनांचा वापर करायचा. म्हणजे एका स्रोतावर अवलंबून न राहता पुस्तक, ऑनलाईन संसाधनं, व्हिडिओ ट्युटोरियल्स आणि इंटरॅक्टिव्ह ॲप्स वापरायचे. जसं की खान अकॅडमी, कॉर्सेरा आणि यूट्यूब यांसारख्या वेबसाईट विविध विषयांवर धडे आणि ट्युटोरियल्सच्या ऑफर करतात. खुले शैक्षणिक संसाधने जसं ऑनलाईन पाठ्यपुस्तक आणि मोफत कोर्सेसचा फायदा घ्यायचा. प्रश्न विचारायचे आणि उत्तरं शोधायची. म्हणजे जेव्हा काही समजत नाही तेव्हा स्वतःला प्रश्न विचारायचा. स्टॅक एक्सचेंज किंवा क्वोरा यांसारख्या ऑनलाईन फॉर्म्सचा वापर करायचा आणि तज्ज्ञ किंवा लेखकांच्या मदतीने संपर्क करायचा. अतिरिक्त संशोधनाचा शोध घ्यायचा जे वेगवेगळ्या मार्गाने त्या विषयाचं स्पष्टीकरण करतात, जेणेकरून तुमची समज अधिक स्पष्ट होईल. आपण काय शिकलो याचा सराव करायचा आणि वापर करायचा. शिकणं फक्त वाचन किंवा व्हिडिओ पाहणं नाही तर ते सराव करण्याबद्दल आहे. म्हणजे एखादी संकल्पना शिकल्यानंतर त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जर समज तुम्ही नवीन भाषा शिकत असाल तर दररोज ती भाषा बोलण्याचा सराव करायचा. शिकलेल्या गोष्टींचा वापर करून समस्या सोडवायची किंवा प्रकल्प तयार करायचा. म्हणजे जर तू जीवनशास्त्र शिकत असशील तर साधे प्रयोग करायचे किंवा ते समजून घेऊन त्याचं चित्र काढायचं. तुमच्या शिकण्याचे पुनरावलोकन आणि चिंतन करायचे. प्रत्येक शिक्षण सत्राच्या शेवटी तुम्ही काय शिकलात यावर काही मिनिटं विचार करायचा. मुख्य मुद्द्यांचा सारांश लिहायचा किंवा तो मित्रांबरोबर, शिक्षकांबरोबर चर्चा करायचा. एक जर्नल ठेवायचं किंवा ॲप वापरून तुमच्या प्रगतीला ट्रॅक करायचं आणि नंतर त्याचं पुनरावलोकन करायचं. त्यामुळे तुम्ही किती प्रगती केली हे पाहता येईल. आत्मशिक्षणाचं महत्त्व काय आहे तर आलोचनात्मक विचारशक्ती विकसित करते. म्हणजे आत्मशिक्षक अधिक आलोचनात्मक विचार करणारे असतात कारण ते स्वतःहून माहिती, संशोधन, मूल्यांकन आणि विश्लेषण करण्यासाठी सवय लावून घेतात. अनुकूलता वाढवते. म्हणजे जितकं अधिक तुम्ही स्वतः शिकता तितकं अधिक अनुकूल होता. तुम्ही इतरांवर अवलंबून न राहता समस्याचं निराकरण शोधायला सुरुवात करता. भविष्यासाठी तयार करतं. म्हणजे आधुनिक जगात आत्मशिक्षणाची क्षमता अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन तंत्रज्ञान आणि विषय उदयाला येत असतात. आत्मशिक्षक त्यात जुळवून घेतात आणि आधीच पुढे राहतात. अरे वा, मला माहितीच नव्हतं की आत्मशिक्षक होणं इतकं प्रभावी असू शकतं. आता मी खूप मेहनत करीन आत्मशिक्षक होण्यासाठी. खूप छान मीरा. लक्षात ठेव, जितके जास्त तुम्ही आत्मशिक्षणाचा अभ्यास कराल तितके तुम्ही अधिक निपुण होणार. मी आजच विज्ञानाविषयी अधिक शिकायचं सुरू करते.